सह्याद्री डिजिटल, आवाज सामान्य जनतेचा। औद्योगिक क्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला भांबोली तालुका खेड जिल्हा पुणे या गावातील विकास कामं पाहिल्यावर हेचका ते भांबोली गाव असा प्रश्न निर्माण होतो। गावची स्मशानभूमी इतकी सुंदर बनवण्यात आली की माणसाच्या मनातील स्मशानाबद्दलची भीती आणि दुःख येथे आल्यावर नक्कीच दूर होतं। याबद्दल ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि गावकरी काय म्हणाले पाहूयात। स्मशान म्हटलं की भीतीचं वातावरण सातत्याने माणसाच्या मनात भरलेलं असतं, परंतु आमचं स्मशान म्हणजे खऱ्या अर्थाने गोकुळ म्हणा किंवा नंदनवन असल्यासारखं। भांबोली उद्योगनगरीमध्ये ग्रामपंचायतच्या मार्फत दशकिऱ्या घाटावरती सुशोभीकरणाचं काम करण्यात आलेलं आहे। आमच्या गावामध्ये 10 ते 15 वर्षापासूनचा पाझर तलाव आहे, त्याच्या बाजूला दशकिऱ्या घाट आहे। त्यामध्ये अंत्यविधीसाठी आम्ही बसण्यासाठी शेड, त्याचप्रमाणे महिला आणि पुरुषांना स्नानगृह बांधण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे प्रवचनासाठी एक चांगल्या प्रकारचं शेड आणि वयस्कर वृद्ध माणसांसाठी बसण्यासाठी बाकडे ठेवण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे दशकिऱ्या घाटावरती महादेवाचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे लहान मुलांना खेळण्यासाठी छोटीशी बगीचा आणि त्यामध्ये अनेक खेळणी बसवण्यात आलेली आहेत। तसेच तरुण वर्गासाठी व्यायाम करण्यासाठी ओपन जिम आणि तसेच बंदिस्त जिम आपण ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीमधून बनवण्यात आलेले आहे। ज्याप्रमाणे आपल्या गावामध्ये दशक्रिया संपन्न होते आणि कुठेतरी गावामध्ये जेवणासाठी व्यवस्था केली जाते, परंतु आम्ही ग्रामपंचायतमार्फत या ठिकाणी स्वयंपाकगृह पण बनवलेलं आहे। त्याचप्रमाणे जेवणासाठी एक चांगल्या प्रकारचं शेड बनवलेलं आहे। त्यामुळे लोकांना दशक्रिया झाल्यानंतर आपल्याच दशकिऱ्या घाटाच्या शेजारी जेवणाची व्यवस्था होणार आहे। त्याचप्रमाणे आम्ही बौद्ध समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून याच ठिकाणी दशकिऱ्या घाटावरती बौद्ध समाज मंदिराची पण बांधणी केलेली आहे। त्याचप्रमाणे सर्व भाग हा कॉन्क्रिटीकरण केलेला आहे। या सर्व कामासाठी आम्हाला आपल्या जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य शरदभाऊ गुट्टे पाटील यांचे मार्गदर्शन लाभलेलं आहे। त्यामुळे आम्ही आमच्या ग्रामनिधीमधून चांगल्या प्रकारचा या ठिकाणी विकास करू शकलो आहे। आम्ही या ठिकाणी अनेक विकास कामे केलेली आहेत, त्याबद्दल सर्वांचे आभार। 72चा दुष्काळ पडला, आम्हालाही आठवत नाही हा जुना पाझर तलाव आहे। लोक आमचे आई वडील आणि ते सांगायचे की बाबा हा आम्ही हाताने माती टाकून गाडावरती हा पाझर तलाव केलेला आहे। इथून मागली उपजीविका थोडीफार शेती होती, ती सगळी या पाझर तलावाच्या पाण्यावर अवलंबून होती, परंतु आता इंडस्ट्री आल्यामुळं जागा लोकांना राहिलेली नाही आणि म्हणून आता हे पाझर तलावाचा आम्हाला उपयोग याच ठिकाणी आमचं गावचं गार्डन असेल किंवा सुशोभीकरण असेल या सगळ्याला म्हणजे एकदम स्वच्छ पाणी होतं। परंतु आता थोडं MIDCचं ड्रेनेज या गोष्टींमुळं आत्ता पाझरचं पाणी खराब आहे, परंतु याच ठिकाणी आम्ही जेवढी झाडं लावलेत त्या झाडांसाठी आम्हाला पाण्याचा उपयोग होतोय, धुवायला उपयोग होतोय। म्हणजे पाझर तलावाचा खूप मोठा असा आम्हाला या स्मशानभूमीच्या कामासाठी उपयोग जागा असल्यामुळं आणि त्यातल्या त्यात आमच्या ग्रामपंचायतचं याच ठिकाणी 7-12 उतार असल्यामुळं आम्हालाही म्हणावं तेवढी जागा नाही, परंतु कमी जागेमध्ये आमच्या गावचे विद्यमान सरपंच शीतलताई पिंजन किंवा आमची काळराम पिंजन आणि आमची पूर्ण ग्रामपंचायत बॉडीच्या माध्यमातून आम्ही याच ठिकाणी ग्रामनिधीतनं पूर्ण ज्या ठिकाणी जे पाहिजे असेल ते त्या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न केला। आता हे अंत्यविधी शेडमध्ये आपण उभा आहोत। रात्र असो किंवा पाऊस असो किंवा ऊन असलं तरी कितीही वाजता केव्हाही आपल्याला याच ठिकाणी अंत्यविधीकरण करता येईल अशी याच ठिकाणी अद्यावत गावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच गावामध्ये बौद्ध मंदिर बांधण्यात आलेलं आहे। याआधी बौद्ध समाजाच्या लोकांसाठी कुठेही बौद्ध मंदिर नव्हतं। आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बौद्ध समाजाची गरज ओळखून त्यांच्या मागणीनुसार हे ग्रामनिधीतून समाज मंदिर बांधण्यात आलेलं आहे।